नोकरीचा मोह महागात तालुक्यातील 3 पोलीस पाटील बडतर्फ। गावची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असताना खासगी साखर कारखान्यात नोकरी करणाऱ्या कडेगाव तालुक्यातील शिरगाव, कुंभारगाव आणि सोहोली येथील 3 पोलीस पाटलांना अखेर पद गमवावे लागले। दुहेरी कारभार केल्याची तक्रार आल्यानंतर प्रशासनाने चौकशी करून ठोस कारवाई करत तिघांनाही पदावरून बडतर्फ केले असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। शिरगावचे शिवाजी तोडकर, कुंभारगावचे सुभाष भिसे आणि सोहोलीचे रवींद्र चन्ने हे पोलीस पाटील पदासोबत खाजगी नोकरी करत असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते परशुराम काळे यांनी कडेगाव उपविभागीय कार्यालयात दाखल केली होती। पोलीस पाटील पद हे पूर्णवेळ जबाबदारीचे असून शासनाचे मानधन स्वीकारत असताना खाजगी नोकरी करणे नियमबाह्य असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता। तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांनी चौकशीचे आदेश दिले। संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याने तिन्ही पोलीस पाटलांना तात्काळ पदावरून बडतर्फ करण्याचा आदेश देण्यात आलाय। या निर्णयामुळे प्रशासनाने नियमभंगाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्र ग्राम अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलांवर काही स्पष्ट अटी आणि निर्बंध लागू आहेत। शासनाची मानधन घेऊन एकाच वेळी खाजगी नोकरी करणे ही नियमांची पायमल्ली असून शासनाची फसवणूक असल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। संबंधितांकडून घेतलेल्या मानधनाची वसुली करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या कारवाईनंतर तालुक्यातील इतर ग्राम पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या धडक निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे। प्रशासनाच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे। जबाबदारीच्या पदावर असणाऱ्यांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई अटळ आहे असा स्पष्ट आदेश या प्रकरणातून देण्यात आल्याचं बोललं जात आहे। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर।